आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे. आशाजी, आपलं खूप खूप स्वागत. खरं तर लहान मुलींवरील वाढत्या अत्याचारांना रोखण्यात यंत्रणा कुठे कमी पडतेय हा प्रश्न सातत्यानं विचारला जातो, अनेक वेळेला चर्चा होते, घडत काहीच नाही. आज जितक्या बातम्या या अगदी काही मिनिटांमध्ये महाराष्ट्रापर्यंत आपण पोहोचवल्या, सगळ्या ठिकाणी एक बाब जी आहे ती निदर्शनास येते, ती म्हणजे मुली या अल्पवयीन आहेत आणि अत्याचार करणारे नराधम हे 50, 55, 60, 65 या वयोगटातील आहेत. कुठली मानसिकता आहे, कुठे आपण मुलांना सुरक्षित समाज देतोय, याचा संतापजनक प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आता वेळ आली आहे. आशाजी, सामाजिक मानसिकतेबद्दल बोलायचं तर दिवसेंदिवस हे अजून अजून वाया जात आहे. म्हणजे अजून अजून इट इज गोइंग टुवर्ड्स मोर डाऊन अँड मोर डाऊन. म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे. मला सांगा, आता आपण बोलताना बोललो की पालकांनी बालिकांना सतर्क ठेवण्याची, सतर्क राहण्याची, समजून सांगण्याची गरज आहे. खरं सांगा बरं, त्या 3 वर्षाच्या मुलीला काय समजवायचं आईनी आणि कसं समजवायचं? आपण काय समजवतो आहे हा विषय तरी त्या 3 वर्षाच्या मुलीला कळेल का नसरापूरवाल्या? आणि हे असं वाढत जाण्याचं जी कारण आहेत त्यामध्ये पहिलं कारण आहे पिअर प्रेशर कमी झालेलं आहे. सामाजिक लोकांनी, म्हणजे जोपर्यंत ही गोष्ट माझ्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत मी त्याच्यात काहीही बोलायचं नाही, असं प्रत्येक सुजाण नागरिकांनी जणू ठरवूनच ठेवलंय. आमच्या लहानपणी चौकामध्ये मी हसले मोठ्यानी तर मी घरी पोचायच्या बाबांना कळायचं की तुमची मुलगी चौकात हिदी हिदी करत होती, म्हणजे अगदी हे करून. हा एवढा मोठा म्हातारा माणूस जो आपण म्हणतो नसरापूरवाला 2-3 दिवसा अगोदर पासून नजर ठेवून होता, खरंच आजूबाजूच्या कोणाच्या तरी लक्षात आलं असेल की नाही? नसेल आलं तर ते यायला पाहिजे. जसं आपण शासनाला म्हणतो, प्रशासनाला म्हणतो की लोकसहभाग असलेलं पोलिसिंग करावं, असं मी लोकांनाही म्हणेल की पोलिसांना, प्रत्येक माणसाने पोलिसासारखं आता वागण्याची गरज आहे जर आपल्या समाजातील ह्या मुली प्रॉपर ठेवण्याच्या असतील तर. पहिला विषय काही, आता आमच्याकडे एक ऍडिशनल एसपी होते, त्यांनी आमच्या अकोल्यात एक पोलीस मित्र योजना स्थापन केली होती. ते कॉलेजेस मध्ये जायचे, ज्या पोरांना पोलीस व्हायचं आहे, उद्या पोलिसांचा, म्हणजे पोलिसांबद्दल प्रत्येकानं असं एक आकर्षण असतं, तो ड्रेस, ती खाकी वर्दी, तो रुबाब, बरोबर. तर या पोलिसांच्या, या अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुलांना ते लोक काय करायचे, पोलीस मित्र म्हणून नॉमिनेट करायचे, एक आय कार्ड द्यायचे आणि त्यांना आजूबाजूला काही संशयास्पद आढळलं तर आम्हाला फोन करा, तो एक नंबर दिला होता त्यांनी. आणि त्या काळात 1000-1200 पोलीस मित्र अकोला जिल्हाभर आम्ही तयार केले होते. हळूहळू दुसरे एसपी आले, दुसरे ऑफिसर आले की त्या योजना बारगळतात. आज किती आहे मला माहिती नाही, बट अशा काहीतरी नवीन नवीन योजना लोकसहभाग आपल्यासोबत करून घेण्यासाठी त्यांनी करण्याची गरज आहे. एक कारण. दुसरं कारण, शासन उदासीन आहे का? त्यांचा इम्प्लिमेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का? येस. म्हणजे मी एका आमच्या पोक्सोच्या केसमध्ये असं सांगितलं होतं की माझ्या या अकोल्यामध्ये पोक्सो सारख्या केसमध्ये तिला वकील मिळतो, हा मला माझ्या स्त्रीत्वाचा अपमान वाटतो. का वकिलांनी केस घ्यायची आहे त्यांची? समाजाने अशा वकिलांना सुद्धा बहिष्कृत केलं पाहिजे की तू अशाच लोकांच्या केसेस घे, मग आम्ही नाही घेणार. बरोबर. अशा पद्धतीच्या काहीतरी, ज्याला माझ्या भाषेत मी ठोस म्हणते, अशा ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. दुसरं कारण. तिसरं महत्वाचं कारण की हा धाक प्रशासनाचा निघून का गेलेला आहे, का म्हणून अशा पद्धतीनं ही हिंमत हे लोक करायला लागले आहेत? त्याचे 3 कारण आहेत. पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जरी एखादी घटना घडली, भ्रष्टाचार इतका बोकळला आहे की जॉईन झालेली बाई तुमच्या पुण्यात 28 लाखाची लाच दुसऱ्या दिवशी घेते. म्हणजे महिला 2च दिवसात जॉईन व्हायच्या आधी, आणि फार मोठी अधिकारी नव्हती ती, निरीक्षक म्हणजे फार मोठी नाही आहे, बरोबर, तरी सुद्धा तिची हिंमत होते. याचा अर्थ तिला हे माहित आहे की असं करायला चालतं. हा भ्रष्टाचार, की मला काही मी केलं तर पैसे देऊन मी ते करू शकतो, हा एक खोटा फाजील आत्मविश्वास. दुसरं, हा अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार इतका वाढण्याचं कारण काय? त्यांच्यावर शासनाचा धाक नाही. काय कारण आहे? 24/7 राजकारण. राजकारणी लोक सतत, एकतर कुठेतरी इलेक्शन चालू आहे, तुम्ही जरा मंत्रालयात जाऊन पहा, कोणत्या मंत्रालयात तर मंत्री खरोखरच, म्हणजे आता आमच्या वराडी भाषेत म्हणतो आम्ही, मानीवर गोटा ठेवून लोकांचं काम करते का, ज्यांनी आपल्याला निवडून दिलं. मी अख्ख्या महाराष्ट्राचा मंत्री आहे, मी या मंत्रालयात आठवड्यातले 5 दिवस तर बसलो पाहिजे ना.
खरोखर आहे आशाताई, अतिशय विदारक चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं आणि सामाजिक मानसिकतेवरती विचार करण्याची वेळ आलेली आहे. आशाताई आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, मात्र मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सायली पाध्ये देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. डॉक्टर सायली, स्वागत आपलं. डॉक्टर सायली, डिजिटल कॉन्टेंट आणि पॉर्नोग्राफीचा